Hi students, myself Bhuedevi, Raj Shikshan Samstha SHGM College Kobargaon. Today we are going to learning about BCom Part 2nd Semester 1st Financial Accounting subject. Last lecture we have discussed about accounting concept. In that lecture we have learned there are 12 accounting concept. In that concept we have learned only 3 concepts. So today remaining concept we will continue. सो लास्ट लेक्चर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगते अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय. तर त्या ठिकाणी अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय, अशा प्रकारचे रूल्स असतात, नियम असतात, त्याचा बेस घेऊन आपल्याला आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करायचं असतं आणि त्यामुळे एक प्रकारे आपल्या कंपनीमध्ये युनिफॉर्मिटी निर्माण होईल. ह्यासाठी हे अकाउंटिंग कन्सेप्ट हे महत्त्वाचे असते. तर तुम्हाला ह्या 12 कन्सेप्ट मी सांगितल्या होत्या, त्यापैकी आपल्या 3 कन्सेप्ट ह्या झालेल्या आहेत. त्यापैकी कुठली सेपरेट एंटिटी कन्सेप्ट ही झालेली होती. ह्या ठिकाणी ती मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला असं ॲझ्युम करून चालावं लागतं की बिझनेस हा वेगळा असतो आणि ओनर हा वेगळा असतो. त्यानंतर मनी मेजरमेंट कन्सेप्टसुद्धा सांगितले की ह्या ठिकाणी बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना फक्त पैशाच्या स्वरूपात जे काय ट्रान्झॅक्शन असतील तेच फक्त तुम्ही ह्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकताय, अदरवाईज नाही. आणि पिरियॉडिसिटी कन्सेप्ट, आपल्याला आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स कळावा ह्या उद्देशानं आपण काय करतो, आपल्या बिझनेसचा आपल्या कंपनीचं काय करत असतो, ठराविक कालावधीमध्ये झालेले ट्रान्झॅक्शन्स काय करत असतो, त्याचं अकाउंटिंग करत असतो. त्यासाठी पिरियॉडिसिटी कन्सेप्ट ही महत्त्वाची आहे. जनरली आपण हे अकाउंटिंग कन्सेप्ट पिरियॉडिसिटी कन्सेप्टनुसार आपला अकाउंटिंग इयर कधी पाळतो, तर 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपण अकाउंटिंग कन्सेप्ट पिरियॉडिसिटी कन्सेप्टसाठी अकाउंटिंगचं पिरियड हे आपण घेत असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढची कन्सेप्ट बघूया की गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. What is mean by going concern concept? So going concern concept, according to this concept, we are assume that business shall continue foreseeable period and there is no intention to close the business or scale down. म्हणजे बघा, अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट आपल्याला असं ॲझ्युम करून चालावं की एखादा बिझनेस आपण स्टार्ट केला, तो स्टार्ट केल्यानंतर जास्तीत जास्त दिवस जास्तीत जास्त कालावधीसाठी तो कसा चालेल ह्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्याचनंतर आपला असं कुठलंही इंटेन्शन नसतं किंवा कुठला असं हेतू नसतो की तो बिझनेस आज आपण स्टार्ट केला आणि एका महिन्यानंतर किंवा एका वर्षानंतर लगेच बंद व्हावा, असं तुमचं त्या ठिकाणी कुठलाही असा हेतू नसतो. सर्वांचा हेतू हाच असतो की आपण जर बिझनेस स्टार्ट केला तर तो जास्तीत जास्त दिवस किंवा जास्तीत जास्त कालावधी किंवा जास्तीत जास्त वर्ष कसा चालेल हाच सगळ्यांचं त्या ठिकाणी इंटेन्शन्स असतं. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एखादा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला तो जास्तीत जास्त दिवस कसा चालेल ह्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि तो बंद होणार नाही ह्या दृष्टीने आपण काळजी ही घेत असतो. त्याचबरोबर इट्स ऑपरेशन सिग्निफिकंटली दिस इम्प्लाइज दॅट it will not be dissolved in the immediate future unless there is a clear evidence of closure. आणि सपोज तुम्हाला जर तुमचा बिझनेस बंदच करायचा झाला, ओके, तुम्ही बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काही एका वर्षानंतर तुम्हाला तुमचा बिझनेस बंदच करायचा झाला, मग तो बंद करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एव्हिडन्स द्यावे लागतात, म्हणजे काही पुरावे द्यावे लागतात. मग क्लिअर एव्हिडन्स म्हणजे तुम्ही बिझनेस का त्या ठिकाणी बंद करायचं त्याचे तुम्हाला कारणे रिझन हे द्यावं लागतात. आणि ते जर ती ठोस जर व्यवस्थितरित्या तुमचे जर कारणे असतील, एव्हिडन्स त्या संदर्भातले जर व्यवस्थितरित्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तो बिझनेस हा बंद करत असतो. पण असं कोणीही करत नाही. जर एखादा बिझनेस एखाद्याने स्टार्ट केला तो जास्तीत जास्त ग्रोथ कशी होईल, जास्तीत जास्त काळ कसा चालेल हाच सगळ्यांचा त्यामागचा मोटिव्ह असतो. म्हणजे ह्या कन्सेप्टनुसार काय म्हटलं जाते, अकॉर्डिंग टू धिस अझम्पशन इज ॲझ्युम दॅट business shall continue a foreseeable means unlimited period and there is no intention to close the business or scale down. आणि त्याचबरोबर आपला कुठलाही त्यामध्ये इंटेन्शन नसतं की तो बिझनेस लगेच आपण स्केल डाऊन करावा, बंद करावा. हेच आपल्याला त्या ठिकाणी ॲझ्युम करून चालावं लागते. म्हणजे एखादा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला तर हे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी ॲझ्युम करूनच तुमचा बिझनेस स्टार्ट करावा लागतो. म्हणजेच बघा ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की तुम्हाला कितीही अडथळे येऊ दे, कितीही प्रॉब्लेम्स येऊ दे, तुम्हाला तुमचा बिझनेस त्या ठिकाणी कंटिन्युअसली चालवावाच लागतो.
त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. What is mean by consistency concept? So according to this concept, we are assume accounting practice once selected and adopted should be applied consistently year after year. बघा ह्या कन्सेप्टनुसार काय करावं लागते की एखादी जर प्रॅक्टिस, एखादी जर मेथड किंवा एखादी प्रोसिजर आपण पहिल्यांदा अप्लाइड केली, म्हणजे काय बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर एखादी मेथड किंवा एखादी प्रॅक्टिस जर आपण अप्लाइड केली तर तीच मेथड, तीच प्रॅक्टिस, तीच प्रोसिजर आपल्याला इयर आफ्टर इयर काय करावं लागते, फॉलो करावी लागते. म्हणजेच काय, धिस कन्सेप्ट हेल्प इज द बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन्स अँड मेक्स इट्स कम्पॅरेबल विथ प्रिव्हियस इयर. त्याचबरोबर इट्स इलिमिनेट्स पर्सनल ब्लेज अँड हेल्प्स टू अचिव्हिंग कम्पॅरेबल रिझल्ट. आता ह्या कन्सेप्टनुसार काय करतो आपण, बिझनेस स्टार्ट केल्यानंतर एखादी मेथड जर यूज केली, तीच मेथड आपण काय करतो, जोपर्यंत तुमचा बिझनेस चालू आहे तोपर्यंत तुम्ही तीच मेथड काय करत असता, यूज करत असते. आणि तीच मेथड जर तुम्ही यूज केली तर इझिली तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, कम्पॅरिझन करता येईल, इझिली तुम्हाला त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होईल. आणि मागच्या वर्षीमध्ये आणि ह्या वर्षीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये तुम्हाला कम्पॅरिझन इझिली करता येईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना डेप्रिसिएशन माहीत आहे. डेप्रिसिएशन काय करतो, जर एखादी ॲसेट्स असेल त्या ॲसेट्सचा आपण काय करत असतो, डेप्रिसिएशन त्याच्यावरती चार्ज करत असतो. आता हे डेप्रिसिएशन चार्ज करत असताना त्यासाठी काही मेथड्स आहेत. त्यासाठी प्रामुख्याने तुम्ही 11वी-12वीला शिकलेला असतात की डेप्रिसिएशन प्रामुख्याने तुम्ही किती 2 मेथड्स शिकलेला. त्यामध्ये पहिली मेथड स्ट्रेट लाईन मेथड, त्यालाच आपण म्हणतो फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. देन सेकंड होती रिड्युसिंग बॅलन्स मेथड, त्यालाच आपण असं म्हणतो की डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. आता त्यावेळेस तुम्ही एखादी मेथड यूज केली, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड जर यूज केली तर तीच मेथड तुम्हाला प्रत्येक ॲसेटचं डेप्रिसिएशन चार्ज करत असताना तीच मेथड तुम्हाला जोपर्यंत तुमचा बिझनेस स्टार्ट आहे तोपर्यंत तीच मेथड तुम्हाला फॉलो करावी लागते. म्हणजेच काय, कन्सिस्टन्सी इयर आफ्टर इयर तुम्हाला तीच मेथड त्या ठिकाणी फॉलो करावी लागते. म्हणजेच काय, जर तीच मेथड तुम्ही फॉलो केली तर तुमचं अकाउंटिंग हे व्यवस्थितरित्या होईल. जर त्यामध्ये जर मध्येच जर तुम्ही दुसरी मेथड यूज केली, म्हणजे दुसरी मेथड कुठली, जर पहिल्यांदा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड जर फॉलो केली आणि दुसऱ्या वर्षी जर तुम्ही रिड्युसिंग बॅलन्स मेथड फॉलो केली तर तुम्हाला त्या ठिकाणी कंपॅरिझन हे करता येणार नाही. म्हणजे पहिल्या वर्षी फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, दुसऱ्या वर्षी रिड्युसिंग बॅलन्स मेथड, मग त्या ठिकाणी काय होईल की अमाऊंट हे वेगवेगळे असतील. म्हणजे प्रत्येक याचं काय चार्जेस म्हणजे अमाऊंट ह्या वेगळ्या येणार, त्याचं डेप्रिसिएशन चार्जेस हे वेगळे येणार आणि त्यामुळं इझिली तुम्हाला त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होणार आहे, इझिली तुम्हाला त्या ठिकाणी कंपॅरिझन करता येणार नाही. मग ह्यासाठी इझिली कंपॅरिझन करता यावं, इझिली अंडरस्टँडिंग व्हावं, ह्यासाठी आपल्याला असं ॲझ्युम करून चालावं लागतं की एखादा बिझनेस आपण स्टार्ट केला, तो स्टार्ट केल्यानंतर डेप्रिसिएशन चार्ज करत असताना किंवा एखादी मेथड्स किंवा एखादी जर प्रोसिजर आपण त्या ठिकाणी फॉलो केली तर तीच मेथड, तीच प्रोसिजर आपल्याला काय करावं लागते, इयर आफ्टर इयर फॉलो करावी लागते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. सो स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल मीन्स काय, डबल इफेक्ट्स. ॲस्पेक्ट म्हणजे काय, इफेक्ट्स. आता ह्या ठिकाणी बघा, प्रत्येक ट्रान्झॅक्शन ह्या ठिकाणी 2 इफेक्ट्स होत असतात. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डबल इंटरेस्ट सिस्टीम म्हणजे काय, त्या ठिकाणी प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे त्या ठिकाणी 2 रेकॉर्ड हे होत असतात. एक रेकॉर्ड जर डेबिटला झाला तर दुसरा रेकॉर्ड हा कुठं होत असतो, क्रेडिटला. आता डबल इंटरेस्ट सिस्टीमचा शोध कोणी लावला, तर डबल इंटरेस्ट सिस्टीमचा शोध हा लुकास डी पॅसिओली यांनी 1494 साली काय केला, त्यांनी हा डबल इंटरेस्ट सिस्टीमचा शोध लावला. मग त्यांनी त्यावेळेस सांगितले की अकाउंटिंग करत असताना किंवा रेकॉर्ड करत असताना प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे तुम्ही त्या ठिकाणी काय करा, डबल इफेक्ट्स हे करा. म्हणजे त्यामुळं इझिली तुम्हाला तुमचं अकाउंटिंग करण्यासाठी इझिली ते होईल. ह्यासाठी त्यांनी त्या डबल एंट्री सिस्टमचा शोध लावला. मग त्यावरूनच आपल्याला ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट आहे. तर ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजे काय, इट इज बेसिक प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट
एव्हरी ट्रान्झॅक्शन्स हॅज अ ड्युअल आस्पेक्ट मीन्स एव्हरी रिसिव्हर इज ऑल्सो अ गिव्हर अँड एव्हरी गिव्हर इज ऑल्सो अ रिसिव्हर. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट एखादा आपण ट्रान्झॅक्शन्स केलं त्या ट्रान्झॅक्शनचे त्या ठिकाणी काय होणार, दोन इफेक्ट्स हे होणार. तर एका साईडनं कुठं होणार, एक इफेक्ट जर डेबिटला झाला तर त्याचा दुसरा इफेक्ट हा कुठं होणार, क्रेडिटला हा व्हायलाच पाहिजे. म्हणजे जर ह्या पद्धतीनं तुम्ही जर हे केलं तर इझिली तुमचं त्या ठिकाणी अकाउंटिंग हे होऊ शकेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी जर मशिनरी तुम्ही परचेस केली, मशिनरी परचेस केल्यानंतर एक इफेक्ट तुमचा मशिनरी अकाउंटला जाणार आणि दुसरा इफेक्ट कुठे जाणार, कॅश अकाउंटला. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचे दोन इफेक्ट्स हे होत असतात. म्हणजे कुठलंही ट्रान्झॅक्शन घ्या, त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे तुम्हाला त्या ठिकाणी दोन इफेक्ट्स करूनच तुमच्या कंपनीचं, तुमच्या बिझनेसचं अकाउंटिंग हे करावायचं असते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट क्या, मॅचिंग कन्सेप्ट. आता मॅचिंग म्हणजे काय, नावातच आहे मॅचिंग म्हणजे काय, जुळवाजुळव म्हणजे जुळणाऱ्या. आता ह्या ठिकाणी द टर्म मॅचिंग इंडिकेट्स द क्लोज रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन कॉस्ट अँड रेव्हेन्यू. आता ह्या ठिकाणी क्लोज रिलेशनशिप असतं कशामध्ये, कॉस्ट अँड रेव्हेन्यू. त्यानंतर द मॅचिंग कन्सेप्ट रिक्वायर्स दॅट रेव्हेन्यू अँड द कॉस्ट इन्कर्ड टू गेट दॅट रेव्हेन्यू शुड बी प्रॉपरली मॅच. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट काय केलं पाहिजे, कॉस्ट इन्कर्ड जेवढी केलेली असेल तेवढेच वर्षी काय, जेवढं रेव्हेन्यू असतील आणि जेवढी कॉस्ट असतील त्या ठिकाणी ती मॅच व्हायला पाहिजे, प्रॉपरली मॅच ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट ऑल एक्सपेन्सेस मॅच विथ रेव्हेन्यू ऑफ दॅट पिरियड शुड ओनली बी टेकन इन अकाउंट. त्याचबरोबर ह्या कन्सेप्टनुसार काय, तुमचे जे काही जेवढे रेव्हेन्यू असतील ते त्या पिरियडमधले असतील, त्याच पिरियडमधल्या तेवढी कॉस्ट त्या ठिकाणी ही असली पाहिजे आणि ती दोन्हीही काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 1000 रुपयाचा खर्च 1000 रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट केला किती पहिल्या वर्षामध्ये, तर त्याच वर्षात त्याच अकाउंटिंग पिरियडमध्ये त्या ठिकाणी त्याची कॉस्टसुद्धा तेवढ्याच रकमेची त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मग जर तुम्ही सपोज जर ह्या वर्षी जर 1000 रुपये जर इन्कर्ड केले, म्हणजे 1000 रुपये जर रेव्हेन्यू जर हे केले आणि त्याचे जर कॉस्ट जर एक्सपेन्सेस जर पुढच्या वर्षामध्ये जर रेकॉर्ड केले तर ते त्या ठिकाणी चालणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटले की ज्या वर्षात तुम्ही एक्सपेन्सेस केले असतील, ज्या वर्षात तुम्ही रेव्हेन्यू अर्निंग केला त्याच वर्षात तेच त्याचे एक्सपेन्सेस तुम्हाला रेकॉर्ड करावे लागतात. हे ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे ह्या ठिकाणी अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ऑल एक्सपेन्सेस मॅच विथ द रेव्हेन्यू ऑफ दॅट पिरियड शुड बी ओनली टेकन इन अकाउंट. ओके, तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण एकूण किती कन्सेप्ट बघितल्या, तर 4 कन्सेप्ट बघितल्या. पहिली कन्सेप्ट होती गोईंग कन्सेप्ट. गोईंग कन्सेप्ट म्हणजे काय, तुम्हाला म्हटलं की एखादा बिझनेस तुम्ही स्टार्ट केल्यानंतर त्या ठिकाणी आपण तो बिझनेस कसा कंटिन्युअसली चालेल, जास्तीत जास्त कालावधीमध्ये कसा चालेल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करणे आणि आपलं असं कुठलंही इंटेन्शन नसते की तो बिझनेस लगेच बंद व्हावा. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट होती कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट आपण काय म्हटलं की एखादी स्ट्रॅटेजी, एखादी प्रॅक्टिस किंवा एखादी मेथड तुम्ही बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर जर फॉलो केली, तीच स्ट्रॅटेजी, तीच मेथड तुम्हाला जोपर्यंत तुमचा बिझनेस चालू आहे तोपर्यंत फॉलो करावी लागते. त्यामध्ये तुम्हाला कुठलेही बदल करता येत नाही. हीच ती कन्सेप्ट आपल्याला सांगत असते. त्यानंतर डुअल आस्पेक्ट कन्सेप्ट. तर डुअल आस्पेक्ट कन्सेप्टमध्ये तुम्हाला मी म्हटलं की कुठलंही ट्रान्झॅक्शन घ्या, त्या ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट्स हे त्या ठिकाणी 2 हे करावेच लागतात, एक डेबिट साईड्स आणि एक क्रेडिट साईड. आणि हे ॲझ्युम करूनच आपण काय करावं, आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करावं. आणि हे केल्यानंतर काय होईल की इझिली त्या ठिकाणी तुमचं अकाउंटिंग हे होऊन जाईल. त्यानंतर मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्टमध्ये तुम्हाला सांगितलं की एखादा एक्सपेन्सेस जर आपण त्या ठिकाणी त्या वर्षामध्ये केलेला असेल तर त्या संदर्भातला रेव्हेन्यू असेल तो त्याच वर्षाच्या याच्यामध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे आणि हे दोन्हीही रेव्हेन्यू काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे. आय होप तुम्हाला ह्या 4 कन्सेप्ट समजले असतील. तर रिमेनिंग कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.